पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मी हे बघ, आता मी ना याची बेरीज करून तुला सांगते। अप्पे हा रात्री मालिश करून दिलंस, शांत झोप लागली बघ। आता कसं हलकं हलकं वाटायला लागलंय। अहो मग त्यात काय, रोज करून देत जाईल की। अगं, तुला काय काम नाही तुय? मम्मीने दिलेली काम आहेत, अभ्यास आहे। डबा कुठे आहे माझा? हात ठेवला की घ्या ना जरा। हे बघ मम्मी, या सगळ्याचे मिळून ना 1878 झाले। बरं आपे शिल्लक किती राहिलेत ग? बाकी 122 उरलेत। हा बया म्हणजे आता सुषमा येऊ का मी? बरं ऐका की घरातले पैसे पाक संपत आले तर वाईस देऊन जावा की जात आहे तर हा। हा. देत आहे ना? हा. 1,500 पुरतील का? आता घरातला किराणा भरायचा आहे आणि दिवाळीचं सामान बी आणायचं आहे। ठीक आहे, लागले तर देतो मी तुला परत। येऊ का? हा या। बघितलं साप्पे, बाकी सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतंय पण पैशाचं सोंग काही घेता येत नाही बाई। मम्मी तुला काय पाहिजे मला सांग, एवढ्या पैशात मी तुला सगळं बसून देईन। हा जी इयन इयन यू यू आय एन ई जेन्युइन जेन्युइन म्हणजे काय कधी ते? जेन्युइन म्हणजे खरा सच्चा। हाय का? परत तोच मॅटर, ही इंग्रजीवाली काही जगून देणार नाही ती मला। आता काय झालंय दिप्या? अगं तिथे जेन्युइनचं स्पेलिंग जे पासून सुरू करायचं असतंय, त्यांनी जी पासून केलं या। दिप्या नाही रे। मम्मी तू मम्मी अगं नको काळजी करू। हे बघ, तुला अजून काही वाटलं ना तर मी कमवायला लागेल। तू तू कुठं जाणार कमवायला हा आप्पे? ते नाही माहिती मला, पण बघू काहीतरी। काय गे ठमे, बोल। माझं तुझ्याकडे काम आहे। बोल की मग। हा म्हणजे तिथे चकुली सेइंग नॉट इन फ्रंट ऑफ मम्मी। काय रे दिप्या, काय मम्मी? हा अगं म्हणजे मी दीदीला सांगत होतो की बघ मम्मी किती टेन्शन मध्ये आहे। हा हा मग टेन्शन तर आहेच, कसं भागवायचं एवढ्या पैशात हा? बरं आप्पे मी ना अक्कांच्याकडे जाऊन येते हा, तेव्हा अकराचे 2,000 रुपये मिळतात का बघते, मिळाले तर बरंच आहेत बघ। अगं दिवाळीच्या आधी मिळाले ना तर बरं होईल। ही पैसे 8 डब्यात नेऊन ठेव दर। हा ठेवते आले मी। हा बघ दिदे, त्या इंग्लिश वाल्यांचा काय जरी मॅटर असला ना, बघ कशी गर्दीला कामाला येत्या। दीप्या डॉन पब्लिक ऑन। बोला, तुम्ही कसं काय शाळेतून लवकर आलात? अगं तो शेंजा खुळे हळू बोल की। काय त्याच? अगं तो शेंजा पोलीस स्टेशन मध्ये राहतो। काय? अगं पण तुला कोणी सांगितलं? आता तू बोल ना हळू। तुला कोणी सांगितलं सांग की। अगं मी सकाळी शाळेत जाताना ना चकुले आता ग आता काय दिदे, मला वाटतं आपण त्याला डबा द्यायला पाहिजे जेवणात। जेवणाचं कशाला? त्याला मिळत असेल की तिथे जेवण। छकुले ते शेंशान त्याच्या घरच्या मॅटर मध्ये आपण नको पडायला काय? आपली दिदे दुश्मनाला पण आपण नाही म्हणत नाही, आणि तिला नाही म्हणतेस होय, पण तिने आपल्याला किती मदत केली बघ। बघ 2 गज जेवणाचं दिले तर काय होणार आहे? जेवण द्यायचं जे द्यायचं। छकुले नको ग दिदे, मला जर बनवायला आलं असतं ना तर मीच बनवून दिलं असतं। बरं
2 भाकऱ्या टाकते एक्स्ट्रा. नेऊन दे तर जा. हा. अशा गमती जमती सगळ्या होतात. हा लक्षात ठेवा. थांब जरा इथे. कुठं निघालाय? ते आपलं शेतावर चाललंय. त्यात काय? काय नाही, दुपारचा जेवणाचा डबा. बघू जरा दाखव. हा कुठं काय आता वेगळं असणार आहे? ते आपलं नेहमीच की सगळं जेव. नाही नाही इकडं दाखव. अर्जुनसाठी चालवलंय. भय दादा, अजिबात घेऊन जायचं नाही. इन्या, आजवर तुझ्या पोराच्या लय चुका पोटात घातल्यात मी, पण आता नाही. आता त्याला घराबाहेर काढला म्हणजे काढला. आता या घरातनं जेवणाचा डबाच काय, पण पाण्याचा घोट देखील बाहेर गेला नाही पाहिजे. सरकार, तुम्ही अर्जाला घराबाहेर काढलंच आहे की, पण त्याच्या जेवणाचं याचा विचार त्यानं आधी करायला पाहिजे होता, कडी काढायच्या आधी. बस. याच्या पुढे जर आता दरवाजा वाजला तर आता फक्त कुलूपच लावलंय, पण याच्या नंतर हातपाय बांधून ठेवीन. अहो तुम्ही जरा शांत राहा बरं. सगळं ना त्या पोरीमुळे झालंय बघा. तिचा माझा काय संबंध? अहो ती तर परकी आहे हो, पण अर्जुन आमचा आहे. त्याच्या वतीनं पाहिजे तर मी माफी मागतो. खरंच विनया, त्याचा काय बी उपयोग होणार नाही. आता तो घरात तवर येत नसतो जवळ त्याला मी सांगितलेलं काम तो करत नाही. चल सुजा, तिकडे रस्त्याकडच्या कामाकडे जायचंय आपल्याला. या. विनय काका, काळजी नको करूस. अर्जुन बघल त्याचं तो. म्हणजे अर्जुन काका तर येणार ना आपल्या घरी? येणार की, आणि नाही आला ना आपण त्याला घेऊन. हा, चल शाळेत जाऊ. अक्का, अहो काय इकडं कुठं? आम्ही तुमच्याकडेच येत होते. हा, मलाच भेटायला येत होतीस जणू. अहो, तुम्ही इकडं काय करताय? काय नाही, ते चहा प्यायचा होता, साखर संपली होती म्हणून निकम वहिनींकडे आलते. अहो, मग माझ्याकडे यायचं ना, मी दिली असती. काय नक अक्का अक्का म्हणायचं आणि येळ आली की मलाच बाहेर जायला सांगायचं. ती मी माझ्याच घरात ना. अजून राग गेलेला दिसत नाही तुमचा अक्का. राग नाही ग सुषमे, मला वाईट वाटलंय बघ. अगं आपलं आपलं म्हणून कवटायला जायचं आणि त्यानंच ढकलून दिलं तर कसं होईल सांग बरं. आणि मला तर बाई नवालाच वाटतंय खरंच. नवल आमचं? अगं म्हणजे तुम्ही दोघांनी एवढी सूट देऊन ठेवल्या का नाही आपल्याला, आणि एवढं काय काय होऊन बी. माझ्या टायमाला नव्हतं बाई असं. माझ्या टायमाला तर पोरीला बोलूच द्यायचे नाहीत. मला विचार की. आणि काय ग, सांगितलं का तिनं तिचं सिक्रेट? होय, सांगितलं की. सांगितलं, पण मग असं काय होतं जे माझ्या समोर सांगता आलं नाही तिला? जाऊ दे ना अक्का,
पण तिने जी काय सांगितलं त्यात खोटं काहीच नव्हतं. बरोबर आहे बाई तुझं. किती बी झालं तरी आई आहेस तू पोरीची. आणि बापूंचं काय, त्यांचं तर बोलायलाच नको. त्यांना कधीच वाटणार नाही की आप्पी चुकीची आहे म्हणून. पण तू बोलू नकोस बाई. आधी सगळी नीट खात्री करून घे आणि मगच विश्वास ठेव. नाहीतर मग वेळ निघून जाईल आणि लई उशीर होईल बघ. हे अक्का, आता मी नीट लक्ष ठेवीन तिच्यावर. आता तू कुठं कुठं लक्ष ठेवणार आहेस? त्याच्यापेक्षा आप्पी तुझ्या नजरेसमोर कशी राहील ते बघ. का ती हिंडणार गावभर आणि तू तिच्या माग माग वय. सुष्मी, अगं तू वाईट वाटून घेऊ नकोस. आता तू जे काय करशील ते तिच्या भल्यासाठीच करशील ना. अक्का, अहो मी तुमच्याकडे वेगळ्याच कामासाठी आलते. ती वाकडांच्या पैशाचं काय झालं? काय होतंय तवा? चुना लावून गेला तो आपल्याला. अगं आता तो मुर्दा फोन सुद्धा उचलणं झालाय की माझा. आणि त्याचं ऑफिस होतं, ऑफिसला पण जाऊन आले. आता तिथं बी काय नाही. आपलं सगळं पैसे घेऊन घासा गुंडावून गेलाय बघ तो आता. हो पण मग अक्का, आता काय करायचं? आता काय, वाकडा शिवून अक्कल विकत घेतली म्हणायचं आणि गप्प बसायचं. दुसरं काय करायचं? अक्का पण मग वाकडांशिवाय दुसरं काहीतरी बघायला पाहिजे आपल्याला. तेवढे 4 पैसे मिळतात. हो होय होय, करू आपण काहीतरी. तू काय काळजी करू नकोस. हा, येते मी. होय. इन्स्पेक्टर साहेब येऊ का? अरे केलं का चुकार? हा, पोलीस स्टेशनला घर केलं वाटतं. कदम, काय गडबड इकडे? काय आणले? तुला भूक लागली असेल ना म्हणून आणले. लाडू. हे काय? वडापाव, भडंग, चिवडा. एवढं मी काय बारीक बिरीक आहे? आणि गावातल्या कुठल्या बी घरात गेलं ना, नाश्ता जेवण सगळं भेटतंय. अरे ते ठीक आहे रे, आधीच मला रातभर झोप नाही. तुला झोप लागली ना रे? डास बीस नाहीत ना इथं? आओ, 1 नंबर झोप आली. इथं कुठले आले डास? चौकी आहे. डास आले ना एकेकाला जेलमध्ये टाकेल की उचलून. तुला चेष्टा सुस्ती वेर. हा अर्जा, तू हलक्यात घेऊ नको बरं का. अरे काल काय झालं ते म्हणतोय मी. हंबीराव चिडतो, भडाभडा बोलतो. पण काल जे केलं ना त्यानं, ते फक्त तुझ्या आत्याच्या वेळेला केलं होतं आणि काल तुला. कदम, नका टेन्शन घेऊ तुम्ही. आणि जे झालं ते झालं ना, आहे का नाही? तुम्ही खाल्लं काय? मी खाल्लं र, चहा पिला, नाश्ता केला. खरं तर तुला घरातलाच नाश्ता आणणार होतो, पर सरकार नको म्हणले असतील, आहे ना? जाऊ दे हो, त्यांचं तरी काय चुकतंय का? आणि मला सांगा, मला तरी कुठं माहित होतं असं काय होणार आहे? अर्जा, असं काय झालं ना की मला लई टेन्शन येतं बघ. अरे तू हॉस्टेलला जायचंस ना, त्याचीच आठवण येते. तर कदम, आपण आत्याला बाहेर काढून राहू. ते करू रे, ते घरातलं आहे. पण तू आधी बाहेरचं बघ. बाहेरचं? त्या शेणशाला शोध. अहो नाही, शोधतोय की. शोध थांबवला नाही मी. हे बघ, काय बी कर, तुझं डोकं लाव, नीट माहिती काढ, पर त्याला शोधून काढ. अरे तू एवढी धडपड करून बदली करून घेतलीस, मग त्याचा काय उपयोग? अरे आत्ता जरा कुठं सगळं नीट होत होतं. हा, त्याची गडी इसकटायला वेळ नाही लागणार. नाही कदम, असं काय होणार नाही. तुम्ही नका उगाच लोड घेऊ. मी बघ. हे बघ, तू मनावर घेतलं ना तर काय अवघड नाही हे माहिती आहे मला. पण मला का कोणास ठाऊक असं वाटतंय की तू शेणशाचं मनावर नाही घेतलं. असं काय नाही कदम, माझी शोध मोहीम चालू आहे. आता त्या पृथ्वीराजला, कोण तो 86 का कोण, त्यांनी चिखलात बुडवून मारला. त्यांना एवढंच माहिती. आता कसं शोधायचं त्याला? ते तुझं तू बघ, मला काय त्यातलं माहित नाही. पण तू घरात येणार नाहीस ना, तोपर्यंत माझ्या जीवाला घोर लागून राहील बघ. ठीक आहे कदम. हा, आणि ते खाऊन घे. आणि काय लागलं ना तर मला सांग. मी काय शाळेत येऊ आता? होय रे, तेव्हा एकत्र नाही राहता आलं, पण आता तरी एकत्र राहावंसं वाटतंय रे. कशाला एवढं प्रेम करता हो माझ्यावर? ना अजिबात काळजी करायची नाही. आपण एकत्रच राहणार आहे. बर, येतो मी. हा, दुपार पेरणी केली ना, शेतात गेलं पाहिजे. उगाच टेन्शन घेऊ नका. नाही, तू घे पण शेणशाला शोधायचं. जैन सर, काय चालली गडबड? काय नाही, बरं आहे. तुमचं काय चाललंय? अहो, काय हीच गडबड आमची पळापळी. आम चाललंय नाही, पळवा त्याला. हा,
आपल्याला ये नाही हो, हो. त्याला बी दे रे नाश्ता. तू ठेवतोय का मला बघा आता. साहेब अहो काय झालंय नक्की? 86ला शोधायचं काम आलंय नवीन. आणि त्याला शोधलं नाही ना म्हणून मुक्काम पोस्ट चौकी एवढंच लक्षात ठेवत होता. म्हणून तर फादर आलं होतं वाटतं. अयो काय काय आणलंय? लाडू, वडापाव, बर भडंग पण, फरसाना. साहेब लाडू घेऊ का? एखादा ठेव मला पण राहिलं. अहो, लई दिवसाची इच्छा होती लाडू खायचा म्हणून. साहेब तुम्हाला सांगू का, माणसाचं कसं असतंय माहितीये का, एकदम साधं सोपं असतं. ज्याला जी पाहिजे का नाही ती ती घेत असतो. तसं चोराचं असतंय बघा साहेब. चोर चोरी का करतो? अहो त्याला काहीतरी पाहिजे असतं म्हणून. आणि त्याला जर ती मिळाली नाही का नाही तर ती हिसकावून घेतो. तुम्हाला सांगतो साहेब, त्यांच्याला का नाही नक्की काय पाहिजे हेच शोधलं पाहिजे आपण, तर करेक्ट सापडेल आपल्याला. लाडू लय भाजी. चिंचुके MPSC देतो का पुढच्या महिन्यात? का साहेब गरिबाची चेष्टा लावली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर होशील. अरे खरं सांगतो 4 महिन्यात तू कमिशनर होणार फिक्स. तुम्ही एक काम करा कमिशनर साहेब, अट्टावेला एवढा वाढ टाका आणि इथलं आवरून घ्या. बर की लवकर बाई. झालं झालं चपली झालं. बर छकुले डबा झालाय. अगं पण तू द्यायचं कसा? द्यायचं कसा म्हणजे? आपण नेऊन द्यायचा. तू काही खुळी झालीस होय? आपण मी पण नाही, तू नेऊन द्यायचंय. आपली दीदी एक मिनिट, आधीच तू सकाळी माझ्या संग खोटं बोललाय. मी जाणार नाही. काय खोटं बोललाय? म्हणलं की तो चौकी धुवायला आलाय आणि मला भलतं सांगितलं आणि तो आंघोळ करत होता. बरं बरं पण छकुले तू ही डबा नेऊन दे ना बाळा. माझं काम करशील का नाही? हा करेन. अगं पण मी हा डबा हातात धरल्यावर सगळ्यांना गावातल्यांना दिसेल. दिसेल कशाला? अगं बॅग आहे की. बॅग हा, टाक माझ्या लक्षातच नाही आलं. तू चल लवकर लवकर बिल. चल 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 चल. काय गप्पे? हा काय झालं? अशी काय बघतेस? अगं तू अशी बसकन समोर आली, मला काहीच कळलं नाही. कोण आलं ते घाबरल्यासारखं झालं. कोण की नाही ग छकुले? आता आपल्या घरात आणखीन कोण येणार आहे? हा बया दमले बाई मी. अप्पे दप्तरात काय शोधतेस ग? आऊ काकी, आपली दीदी माझा अभ्यास घेतला आणि तिनं पण केला म्हणजे माझी पुस्तकं भरत्या. हा ही काय? हे बघ बाई. अगं ते छकुले बाई जेवढा अभ्यास लिहून दिलाय तेवढा करायचा दिवसभरात. अगं मग ठीक आहे की, त्यात पुस्तकं काय दाखवतेस मला? हा हाय का नाही? अप्पे जाऊन जरा पाणी आण ग. हो आणते आणते. हो काकी, एवढे दमलायचा कुठे गेला होता उन्हात तानाचा? केवढे दमलायचा? छकुले अगं ते अक्कांच्या जरा काम होतं माझं, तिकडच गेले होते. वाकडाचं काय झालं ग? अगं अक्का तेच म्हणल्या, ते माणूस कुठेतरी गायब आहे, फोन उचलना झालाय. अगं पण तो 2,500 रुपये देणार होता ना, आणि तू म्हणली होतीस की दिवाळी त्याचाच किराणा भरायचाय म्हणून. तीच तर मला बी कळना झालंय काय करावं. मी जाऊन बोलू का? तू गा बस, मी बघते काय करायचं ते. ग्लास नेऊन ठेव जा. काकी, तुमच्या अक्कांच्या म्हणणं झालं नका लागू. छकुले मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही. तू माझ्या संग चला दे. आता कुठे झाले तुम्ही दोघी जणी? हा आऊ काकी, आता दिवाळी जवळ आल्या का नाही तर किल्ला बनवायचा होता आणि त्यासाठी माती शोधायची होती ना, म्हणून आपली दीदीला लिहिते. मग तुझी तू एकटी जा, आपली तिथे नाही येणार. अहो पण मागच्या वेळी तिनेच किल्ला बनवला होता, असला भारी बनवला होता. मला आता तीच पाहिजे. छकुले आपली तिथे आता मोठी झाल्या, कळतंय तुला? ती कुठं बी येणार नाही. तुझी तू एकटी जाण कर जा काय ती. आप्पे मी जाऊन जरा पडते बाय.